नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. मराठा आरक्षणावरून आमदार नितेश राणेंनी राज्य सरकारला फटकारलं. पक्षातील किंमत तपासा, नगराध्यक्ष संजू परब यांचा गटनेत्या लोबोंना टोला. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी मोहिमेची केली घोषणा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाहीये. या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे आरक्षण रद्द झाल्याचा घणाघात आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर केलाय. पाहूया. आज फेसबुक लाईव्ह करण्याचं एक कारण आहे. हे कारण असं आहे की काल जो काही निर्णय मराठा समाजाच्या संदर्भात झाला आणि त्यानंतर एकंदरीत संताप ह्या महाविकास आघाडीच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला. त्याच्यानंतर सत्ताधारी लोक या मराठा आरक्षणाच्या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण असतील, या सगळ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. मराठा आरक्षण हे सन्मान्य राणेसाहेबांच्या ज्या समिती होती त्या समितीच्या माध्यमातून जे काही शिफारस करण्यात आले, जे काही अहवाल देण्यात आला, त्या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजीने एक शब्द दिला होता की मराठा आरक्षण आम्ही नुसतं देणार नाही, पण टिकणारं आरक्षण आम्ही आपल्याला देऊ. ज्या आरक्षणाचा लाभ आत्तापर्यंत समाजाचे तरुण तरुणी नोकरीमध्ये असो शिक्षणामध्ये असो घेत होते, आता अचानक ह्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे ते आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे किंवा स्थगिती देण्यात आलेली आहे. 5 जजेसच्या खंडपीठाकडे ते पाठवण्यात आलेलं आहे आणि आता पुढे जो काही निर्णय होईल, वर्षानुवर्ष तो निर्णय किंवा कोर्टामध्ये तो विषय चालेल आणि 5 मधून किमान 3 जजेस ची बाजू किंवा एकमत झालं पाहिजे आणि मग त्यानंतरच मराठ्यांचं आरक्षण, मराठ्यांना दिलेलं आरक्षण ह्याच्याबद्दल काहीतरी निर्णय लागेल. माझं आज फेसबुक लाईव्ह करण्याचं एक कारण आहे की काल मी अशोक चव्हाणजी जे ह्या समितीचे अध्यक्ष आहेत मराठा आरक्षणाची मुद्दामून पत्रकार परिषद बघितली. काही ज्येष्ठ वकिलांशी आज मी चर्चा केली, बोललो की नेमकं झालं काय आणि आज जो काय काल जो हा काय निकाल लागला त्याच्यामध्ये काय कुठे आपण कमी पडलो. 2014 ते 19 पर्यंत जेवढं काही सगळ्या गोष्टी करत करत आपण इथपर्यंत आणलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं आणि मग आत्ताच एवढं काय असं घडलं जेणेमुळे आरक्षण हे रद्द किंवा स्थगिती व्हायला लागली. आता काल अशोक चव्हाणजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये खटकणारे 2 विषय मांडले. एक तर ही तात्पुरती स्थगिती आहे. आता मी काही वकील क्षेत्रातला माणूस नाही आहे, पण काही तज्ज्ञांशी चर्चा केली. तात्पुरती स्थगिती हा कधी विषयच नसतो. स्थगिती ही स्थगिती असते.
म्हणजे ह्या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे नाकारतेमुळे आपल्याला ह्या मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे. तात्पुरता हा विषयच नाही. म्हणजे आता आपण डॉक्टरकडे गेल्यावर ते असं बोलतात की तुम्हाला तात्पुरती मलमपट्टी लावतो, बाकी तुम्ही बरोबर, असं नाही. म्हणजे आपल्याला ह्या मराठा आरक्षणावर आता तरी तात्पुरती विरती हा शब्द नाही, स्थगितीच मिळालेली आहे. एक तो विषय. दुसरा विषय त्यांनी असा मांडला की जे 2014 ते 19 मध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारने जे काही वकील दिलेले आम्ही तेच दिले, आम्ही काय कोणाला बदलले नाही. हे निदान खोटं आहे आणि ह्याबद्दल असंख्य पुरावे आहेत. त्यांनी पाहिजे तर मी खोटं बोलतो हे त्यांनी सांगावं. पण ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने 3 वकील बदललेले आहेत. जे देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारच्या ते वकील होते त्याच्यात बदललेले 3 वकील आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडत होतो. म्हणजे वकील बदललेले आहेत, बदलले नाहीत हे वाक्य हे नादान खोटं आहे. म्हणजे मराठा समाजाला दिशाभूल करणं, ह्या पूर्ण विषयाला विषयांतर करणं, हे सगळे प्रयत्न कालपासून चालू आहेत. हेच खटकणाऱ्या गोष्टी आहेत. आपले ॲडव्होकेट जनरल आहेत कुंभकोळी नावाचे. आता आम्हा लोकांना यांनी सांगावं की समाजाला आणि मुलं मुलींना उत्तर द्यावं की हे कुंभकोळीजी हे कितींदा ऑनलाईन मध्ये ह्या केसच्या संदर्भात उपस्थित होते. कधी स्वतः उपस्थित राहिलेच नाहीत. पण ऑनलाईन जेव्हा जेव्हा हिअरिंग होती तेव्हा पण कुंभकोळीजी यायचे नाहीत, तेव्हा पण त्यांची उपस्थिती लागायची नाही. म्हणजे असे ॲडव्होकेट जनरल नेमले गेले ज्यांना कधी पडलीच नव्हती की ह्या आरक्षणासंदर्भात ही केस चालवायची नाही चालवायची, त्याच्यात काय होतंय नाही होतंय काहीच कळलं नाही. म्हणजे अशा पद्धतीचे ॲडव्होकेट जनरल अगर आपल्या एवढ्या महत्त्वाच्या केसवर लक्ष पण घालत नसतील तर नेमकं त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का, की त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ह्याहीबद्दलचं थोडं ह्या राज्य सरकारने उत्तर द्यावं ना. म्हणजे कुंभकोळीजी अगर तिथे उपस्थितच राहत नसतील म्हणजे त्यांना आमच्या केसचं काही पडलं आहे का, काहीच नाही ॲडव्होकेट जनरल म्हणून. दुसरा असा विषय आहे की राहुल चिटणीसजी म्हणून आहेत जे आपल्या राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टमध्ये दिलेले आहेत विविध केस लढण्यासाठी. आता राज्य सरकारच्या वतीने लढत असलेला वकील किंवा प्रतिनिधित्व करणारा वकील हा साधारण AOR असतो, AOR. आता AOR म्हणजे काय, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड. आता मुळामध्ये हे राहुल चिटणीस जे दिलेले आहेत ते AORच नाही आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये त्यांना उपस्थित राहण्याची पण त्यांना संधी नसते, अकाउंटेबिलिटी पण नसते. म्हणजे असे आपल्याला प्रतिनिधित्व दिलेले आहेत जे AOR पण नाही आहेत. कुठल्याही ज्येष्ठ तज्ज्ञांनी की वकील क्षेत्रामध्ये लॉ करणाऱ्या लोकांनी सांगावं की महाराष्ट्रासारखा महत्त्वाचं राज्य जेव्हा त्याचे प्रतिनिधी जे असतात ते साधे अगर AOR पण नसतील, जे 14 ते 19 मध्ये फडणवीस सरकारतून नेमलेले जे वकील होते ते AOR होते, ॲडव्होकेट जनरल ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड होते, पण हे ते पण नव्हते. म्हणजे नेमकं ह्या महाविकास आघाडी सरकारला खरंच आरक्षण द्यायचं होतं, मानसिकता होती. हा खरं म्हणलं तर प्रश्न ह्या सगळ्या तांत्रिक बाजूने निर्माण होतो. अगर तुम्ही वारंवार बघितलं की आपलं राज्य हे महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टचं प्रत्येक केसमध्ये सुप्रीम कोर्ट त्यांना फटकारत आहे. प्रत्येक केस बघा तुम्ही, UGCचा विषय बघा किंवा हा विषय बघा किंवा त्या रिया चतुर्वेदीचा विषय बघा, सगळ्या केसमध्ये फटकारत आहे. ह्याचं कारण नाहीत का प्रतिनिधित्व बरोबर करत नाही आहेत कोण तिथे. हे राहुल चिटणीस जी आहेत ह्यांना नेमकं काय नेमलेलं आहे, जे अगर स्वतः कोर्टामध्ये पण जाऊ शकत नसतील तर नेमकं ते त्यांची बाजू व्यवस्थित मांडतायत का, राज्याची जागे मांडू शकतील का, हे सगळे विषय खरं म्हटलं तर उत्तर भेटलं पाहिजे ना. कालपासून ते आत्तापर्यंत असंख्य महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या तरुण मला फोन करतायत, संताप व्यक्त करतायत की दादा आता आम्ही करायचं काय, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. किती लोकांनी फीसाठी किंवा शिक्षणासाठी कर्ज घेतलेलं आहे, विविध संध्या उपलब्ध होत्या त्या सगळ्या संध्या आता हातातून गेलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी म्हणून मी ठरवलं की ही जी तांत्रिक बाजू आहे
वकील बदलले, ह्यांनी स्वतःनी बदलले, 3 वकील बदलले. तात्पुरती स्थगिती बोलतात. ही स्थगिती म्हणजे आता किमान 10-15 वर्ष काय ह्या केसचं होईल हे आता अजूनपर्यंत पुढे सगळी ठरवायला लागेल. असे ॲडव्होकेट जनरल दिले ते कधी उपस्थितच राहत नाहीत. म्हणून हा सगळा विषय कधीतरी तुमच्या सगळ्यांच्या समोर आला पाहिजे. अगर ह्या सरकारच्या मनामध्ये खरंच प्रामाणिकता असती तर आज हा दिवस बघायला लागला नसता. म्हणून ह्यांचा जो खरा चेहरा आहे, ही जी तांत्रिक बाजू आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप वेगळे आहेत, पण ह्या लोकांची मानसिकताच नव्हती, ह्या लोकांची तयारीच नव्हती, प्रामाणिकताच नव्हती. अशोक चव्हाणजी समोरच्या सगळ्यांच्या समोर येऊन नुसतं निदान खोटं बोलतायत. मुख्यमंत्री किती प्रामाणिक होते ह्या बाबतीमध्ये हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. म्हणून हे सगळ्या बाबतीमध्ये आपल्या समोर विषय मांडावा, आपल्या सगळ्यांकडे खरी बाजू यावी, म्हणून हा मुद्दा म्हणून फेसबुक लाईव्ह केलेला आहे. आम्ही सगळेजण आपल्या पूर्ण समाजाच्या बरोबर आहोत, राज्याच्या तरुणांच्या बरोबर आहोत. मला विश्वास आहे जे देवेंद्र फडणवीसजींनी दिलेलं जे मराठा आरक्षण होतं, राणे समितीने दिलेलं जे मराठा आरक्षण होतं, ते निश्चित पद्धतीने पुढे टिकवण्यासाठी, पुढे लागू करण्यासाठी जो काही पाठिंबा, जी काही ताकद मागे उभी करायला लागेल ते निश्चित पद्धतीने उभे करू, एवढा विश्वास आजच्या निमित्ताने देतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. शिवसेनेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेच्या गटनेत्या अनारुजुन लोबो यांचा व्हीप धुडकावलाय. गुरुवारी नगरपालिका सर्वसाधारण सभेत नवीन संकुलाच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी व्हीप बजावला होता. यावरून गटनेत्या लोबो यांनी आपली पक्षातील किंमत किती आहे हे तपासावं असा टोला नगराध्यक्ष संजू परब यांनी लगावलाय. आज जी काउन्सिलची सभा झाली ही नगराध्यक्ष म्हणून माझ्या दृष्टिकोनात एक महत्त्वाची काउन्सिलची सभा होती आणि या सभेत सगळे ठराव आम्ही तूथडने मंजूर केले. सगळ्यात विषय महत्त्वाचा म्हणजे शॉपिंग मॉल संदर्भात होता, जो MSCDच्या बाजूला म्हणजे जे चंदूबोन चौकीच्या बाजूला 24 गुंठे जागा आहे त्याच्यात शॉपिंग मॉल व्हावा यासाठी आम्ही ठराव घेतला होता. आणि त्या ठरावासाठी तूथडची आवश्यकता लागते, उपस्थितांपैकी तूथड. आणि आज सन्माननीय लोबो मॅडमनी आपल्या गटातल्या सर्वांनाच 9 सदस्यांना व्हीप काढले, पण त्यांचे 6 सदस्य काही कारणास्तव हजर राहू शकले नाही. त्याच्यामुळे त्यांचे फक्त 3 सदस्य, लोवाई पकडून 3 सदस्य होते. त्याच्यामुळे आमचे सर्व सदस्य हजर होते. त्याच्यामुळे आमचा जो ठराव होता तो 9-3ने संमत झाला. त्याच्यामुळे आता शॉपिंग मॉलचा विषय मोकळा झाला, ठराव मंजूर झाला. त्याच्यामुळे सावंतवाडीकरांसाठी हे आनंदाचा क्षण आहे की सावंतवाडी शहरात एक चांगली इमारत, अत्याधुनिक इमारत होईल. त्यामध्ये ते तिकडे जे अडकलेले जे लोक आहेत त्यांना पहिल्यांदा या मॉलमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. जे व्यापारी आहेत तिकडच्या 24 गुंठेत जे व्यापारी येतील त्यांना मॉलमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. आणि जे बेरोजगार आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी गाळे दिले जातील. त्याच्यामुळे सावंतवाडीचं एक नवीन विकासाचं पर्व आजच्या काउन्सिलच्या ठरावाने झालं. आणि यात सगळेच आमच्या गटातले नगरसेवक यांना विचारात घेऊन त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊन आमचे सन्माननीय परिमल नायक वकील आहेत त्यांनीसुद्धा या संदर्भात आम्हाला चांगले एक सांगितलं, गाईड केलं. आणि सर्वांनी एकत्र मिळून सुधीर असेल, राजूबेग असतील, पाटोळकर मॅडम आहेत, विनोडकर आहेत, भालेकर आहेत, सर्वांनी मिळून आम्ही असेल मनोज नाईक सर्वांनी मिळून आम्ही एक चांगलं काम केलं. खरोखरच आज आमच्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे की आज खऱ्या अर्थाने या मॉलची उभारणी झाली आणि विरोधकांचा पोपट झाला की त्यांचेच सदस्य व्हीप बजावून सुद्धा आले नाहीत. ही
त्यांच्यासाठी लोकांसाठी शर्मेची गोष्ट आहे. जे इथं येऊन विरोध करत होती त्या दिवशी आंदोलन केलं, काही लोकांना घेऊन, ज्या लोकांची डिपॉझिट जप्त झालेली आहे, ज्या लोकांना जनतेने नाकारलेलं आहे. आणि ह्या आंदोलनासाठी संजय पडते आले होते आणि 1-1:30च्या दरम्यान आंदोलन केलं आणि 2:30 वाजता तेच टपरीवाले माझ्याकडे आले. नगराध्यक्ष साहेब, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. त्या लोकांनी आंदोलन केलं, पण यांच्यावर तुम्ही लक्ष देऊ नये, हे राजकारण करतायत, आमचा याच्याशी काही संबंध नाही आहे, तुम्ही आमचा विचार नक्कीच करा, याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्याच्यामुळे यांच्या जे आंदोलन केलं त्यांची विरोधकांची हवा गेली. आणि आज सुद्धा कळलं की तुमचेच सदस्य तुमच्याबरोबर नाही आहे. तर संजू परबला लक्ष करण्यापेक्षा तुमची शिवसेना कशी दळमळीत झालेली आहे आणि संजय पडतेला येऊन त्यांची डिपॉझिट जप्त केली सावंतवाडी शहराने, त्याच्या नेतृत्वाखाली एवढी इथं काम करावं लागतं, शिवसेनेसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. एवढं मात्र निश्चितपणे सांगू इच्छितो. आणि शिवसेना कशी खोटारडी आहे असं खोटं बोलते त्याचा हा पुरावा तालुका प्रमुख रुपेश साहू यांनी एक पत्र दिलं आणि त्याच्यात शिवसेनेच्या सातत्य नेतृत्व साहेब की तुम्ही टपरी काढा, नाहीतर आम्ही आंदोलन करू. आणि हीच लोक काय टपरी ठेवा म्हणून इथं समोर येऊन शिवीगाळ करून गेली. शिवीगाळ केली, आम्हाला काय फरक पडत, जो तो आपल्या विचाराने बोलणार, आमचे विचार आम्ही बोलतो पण कोणाला शिवीगाळ करत नाही. पण खालती येऊन संजय पडते सारखे जिल्हा प्रमुख समोर असताना जी शिवीगाळ झाली नगराध्यक्षांना, नगरसेवकांना, ती अयोग्य होती. आणि त्याचे व्हिडिओ पण आहेत. आमच्या नगरसेवकाने पण शिव्या घातल्या. घालू दे, जनता त्याचं त्यांना उत्तर देईल, हा पुरावा आहे. त्याच्यामुळे आपणच सांगायच्या टपऱ्या काढा आणि आपणच सांगायच्या टपऱ्या ठेवा. त्याच्यामुळे ही गडबडलेली शिवसेना सावंतवाडी शहरातला दिसते. त्यामुळे सर्वांनी विचार करावा, लोकांनी विचार करावा त्यांचे मनसुबे काय आहेत ते. आणि लवकरच शासनाची परमिशन घेऊन आम्ही मॉलचं काम करू आणि ते ऑनलाईन असणार. त्याच्यामुळे काय संजू परबचा माणूस, परिमल नाईकचा माणूस, सुधीर आठवलेचा माणूस असा कोण माणूस येणार नाही. आमच्या ज्या अटी शर्ती असतील त्याला जो मान्य करेल त्याला ते काम मिळतं. त्यामुळे उगाच काहीतरी बिल्डर आहे, बिल्डर तो असं काय नसतं, ऑनलाईन असतं. त्याची 70-80 कोटी रुपयाची कॅपॅसिटी आहे, तोच माणूस बांधू शकतो. आणि मला निश्चितपणे आपलं महसूल वाढायचं आहे. त्याच्यामुळे नगरपालिकेत सध्या काहीच महसूल नाही आहे. आणि येणाऱ्या काळात इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समध्ये जे 144 गाळे आहेत, 2017मध्ये बबन साळोकर असताना त्यांच्यानी 30 समिती सदस्य नेमली आणि त्याच्यात असा झाला निर्णय आला की 2,13,000 रुपये प्रत्येक दुकानदाराकडनं घेतले पाहिजेत आणि जे 600 रुपये भाडं आहे ते 3,000 रुपये भाडं झालं पाहिजे. मग ते जर त्यांनी तेव्हा तत्कालीन नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या टीमने जर तेव्हा 2017मध्ये जर ते 2,13,000 रुपये एक 100 स्क्वेअर फूट लागले माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे कोणाचे 2.5 लाख होतील त्याच्याबरोबर ते जर घेतले तर ते 3.5 कोटी रुपये आज नगरपालिकेकडे जमले असते. आणि 3,000 भाडं जर झालं असतं, जो आता मला 30 लाख रुपये वार्षिक जे महसूल मिळत होते 1.5 कोटीवर गेला असता. मग ह्यांच्यानी 2008मध्ये जर हे विषय केले असते तर आज 15 करोड रुपये नगरपालिकेकडे आले असते. या 15 करोड रुपयाच्या नुकसानीला हे सत्ताधारी, मागील सत्ताधारी जबाबदार होते. आम्ही आता 8 महिन्यात व्यवस्थित प्रोसिजर करून प्रत्येकाकडनं जे नियमात जे कलेक्टरने जे आदेश केले कसे पैसे घ्यायचे, त्या कलेक्टरच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाकडनं पैसे घेतले जातील. नगरपालिका चालवायचे, नगरपालिकेचा जो खर्च आहे त्याच्यापेक्षा तिकडच्या इंदिरा गांधी कॉम्प्लेक्सचा आम्ही जो खर्च करतो जे उत्पन्न येतं त्याच्यानं ते जास्त होतं. त्यामुळे ते आम्ही निश्चितपणे करणार. कोणालाही काढायचा की कोणाला बेघर करण्याचा कोणताच प्रश्न, पण जे भरायला पाहिजे ते भरायलाच पाहिजे. काय ते संजू परब सांगतो होत नाही. 2017 झालं, मग त्याला आता 4 वर्ष झाली, 17, 18, 19, 20 यांनी केलं नाही. संबंध जपायला गेले. नगरपालिकेचं नुकसान झालं तरी झालं, पण माझे संबंध चांगले राहिले पाहिजेत, मला मतं मिळाली पाहिजेत. इथं मतांचा विषय नाही आहे. नागरिकांनी मला निवडून दिले सावंतवाडी शहरातल्या, त्यांचं हीच जोपासणं हे माझं कर्तव्य आहे. या कर्तव्य बजावताना आम्हा नगरसेवकांना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागलं तर आम्ही निश्चितपणे सामोरं जाऊ.
आम्ही वेगळ्या मुशीत आलेली माणसं आहोत. त्यामुळे विरोध आंदोलनं कुटीरवादी 40,000 लोकसंख्या असलेल्या शहरात मला वाटतं 24,000 लोकसंख्या ही परफेक्ट आहे आणि इतर 10-12,000 लोक राहतात, म्हणजे 40,000 लोक साधारण राहतात, 23,000 परफेक्ट आकडा आहे. तर अशा फक्त 13 लोक किंवा ग्रामीण भागातील लोकांना फक्त 7 लोक शहरातले जर लोक आंदोलन करत असतील त्यांची काय इमेज आहे सावंतवाडी शहरात त्यांना कळायला पाहिजे. जे शिवसेनेचे जे मोठे मोठे लीडर आले होते त्यांना समजलं पाहिजे तुमच्या आंदोलनात कोण सहभागी होत नाही म्हणजे आमच्या सत्ताधाऱ्यांचं फार चांगल्या प्रकारे काम होत आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात केवळ छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता वोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदरानं होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10.
633821. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व विशेषत्वानं ज्यांना शुगर, हृदयविकार, श्वसनाशी संबंधित विकार आहेत त्यांचे सर्वेक्षण केलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा व्यक्तींना लवकर उपचार मिळतील यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केलंय. पाहुयात काय म्हणालेत जिल्हाधिकारी. आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाच्या केसेस मागच्या 1-1.25 महिन्यात वाढलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला टोटल आपल्याकडे 2174 केसेस आहे आणि त्याच्यातला ॲक्टिव्ह केसेस 1038 आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे 33 लोकांचे मृत्यू झालेले आहे. राज्याच्या मृत्यूदरांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्याचे मृत्यूदर फार कमी आहे. आपला 1.5% आहे सध्या. पण आपला उद्देश हाच असायला पाहिजे की एक व्यक्तींना सुद्धा आपण कोरोनाला बली नाही देणार आणि त्याच्यासाठी आपण आता एक फोकस्ड एक सर्वेलन्स आपण सुरू केलेली आहे. हा 33 लोकांचा आपण एक अभ्यास केले तर त्याच्यात 80% लोकांना म्हणजे ते सिनियर सिटिझन्स आहे आणि 90% लोक जे 33मध्ये मृत्यू झालेले आहे त्यांना कुठलाही प्रकारच्या व्याधी आहे म्हणजे शुगर, BP, हृदयाच्या काही आजार आहे आणि कॅन्सर आहे, ट्युबरकुलोसिस आहे, आस्थमा आहे. तर असं लोकांच्या एक लाईन लिस्टिंग ऑलरेडी आरोग्य विभागाने केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत आपण घरोघरी जाऊन असं लोकांच्या सर्वेलन्स करणार, SpO2 लेवल्स मेजर करणार आणि असं लोकांना लवकरच उपचार द्यायला आम्ही प्रयत्न करणार. ह्याच्यासाठी एक गुगल स्प्रेडशीट पण केलेली आहे. तर हा एक आमच्या प्रशासनाच्या हे एक मोहीममध्ये तुम्ही सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करावे असा माझा रिक्वेस्ट आहे. आणि घरात असलेले लोकांच्या पण माझी विनंती आहे की त्यांना असं वाटतं की आपल्याला आपला इम्युनिटी चांगला आहे, आपला प्रतिकारशक्ती चांगला आहे, तर त्याच्यामुळे आपण थोडा सौम्य लक्षणं असेल तरी टेस्ट नाही करू, नाही तर मास्क नाही लावू, या सोशल डिस्टन्सिंग नाही पाळू. पण आपल्या जिल्ह्यामध्ये मॅक्सिमम सिनियर सिटिझन्सच्या पॉप्युलेशन म्हणजे टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये 16% आहे सिनियर सिटिझन्सच्या पॉप्युलेशन. तर आपण बाहेर जाऊन आल्यानंतर आपण एक असिम्प्टोमॅटिक कॅरियर होऊ शकते आणि त्यांना आपण त्यांच्या थोडा धोकादायक होऊ शकते त्यांना कोरोनाच्या लागण झालं तर त्याच्याबद्दल आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि आपला निष्काळजीपणामुळे आपण इतर कोणालाही, आपल्या कुटुंबियांना आणि समाजातल्या पण इतर सिनियर सिटिझन्स या व्याधीग्रस्त लोकांना इंटरॅक्ट करताना सुद्धा आपण ते म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे. आणि तिसरा एक बाब आहे की रिव्हर्स क्वारंटाईन हा एक आपण प्रत्येकाने म्हणजे जे सिनियर सिटिझन्स या कोमॉर्बिड असलेले प्रत्येकांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःहून रिव्हर्स म्हणजे क्वारंटाईन होऊ शकते. रिव्हर्स क्वारंटाईन म्हणजे व्याधी व्हायच्या अगोदरच आपण क्वारंटाईन होतात म्हणजे घरी थांबायचे, घरीच वेगळे राहायचे, जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी या बाहेरच नाही जायचं आणि प्रत्येकाने आपापल्या कुटुंबियांची सुद्धा थोडा डिस्टन्स मेंटेन करायचे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193. यशोदा मॅडम 98 214 76 438. सावंतवाडी शहरात लॉकडाऊन करावं या विषयावर सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. यावेळी आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी शहरात लॉकडाऊन करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलंय. बघूयात काय म्हणालेत परिमल नाईक. पहिल्यांदा सावंतवाडी नगर परिषदेमध्ये विरोधी नगरसेवक आहेत, एक मुख्याधिकारी यांच्या नावाने निवेदन दिलं आणि कोविड-19च्या बॅकग्राऊंडवर काही उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित केलं, काही मुद्दे दिले. आणि पहिल्यांदा अशा अटी म्हणतोय की मासिक सभेमध्ये अजेंड्यावर तो विषय घेण्यात आला पहिल्यांदा आणि त्यावर चर्चा झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सॅनिटायझर किंवा मास्क या सगळ्या मुद्द्यांना आणि
प्रॉपरली उत्तरं देण्यात आली, त्यावेळेस ते समाधान झालं. त्यांनी त्याबद्दल आरोग्य खात्याचं अभिनंदन पण केलं. प्रश्न आहे लॉकडाऊनचा एक फक्त प्रामुख्याने चर्चेला आला आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की सावंतवाडी शहर लॉकडाऊन करावं काही कालावधी. त्यावर त्यांना उत्तर देण्यात आलं की आज राज्य शासनानं संपूर्ण सीमा निर्बंध उठवलेले आहेत. आज या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्या किंवा परत राज्यामध्ये जाण्याची आज ही पासेसची गरज नाही आहे. मग अशा पद्धतीने फक्त सावंतवाडी शहर जर आपण क्वारंटाईन केलं तर खऱ्या अर्थाने ते उद्दिष्ट प्राप्त होईल का? तर आजूबाजूच्या गावागावात आता दिवसाला नाही म्हटलं तरी जिल्ह्यात 100-150 ह्या आकडेवारीने नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत आणि सावंतवाडी शहर लॉकडाऊन जर केलं तर खऱ्या अर्थाने त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण आजूबाजूचे जे गावातील रहिवासी आहेत किंवा संपूर्ण जिल्ह्यातील रहिवासी आहेत तो एक स्टिप्युलेटेड पिरियड धरून त्याला 8 दिवस आपण लॉकडाऊन केलं तर 8 दिवसांतर परत सावंतवाडी शहरात येतील आणि जी पूर्वस्थिती होती तीच परत राहील. तर खऱ्या अर्थाने जर लॉकडाऊन करायचं असेल संपूर्ण जिल्ह्याचं करायला पाहिजे. जसं पश्चिम महाराष्ट्रात आता उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचं लॉकडाऊन केलं आहे आणि जिल्ह्याचं लॉकडाऊन करण्यासाठी संपूर्ण शासकीय प्रशासन विश्वासात घेऊन त्याच्यात पोलीस यंत्रणा प्रामुख्याने NGOज या सगळ्यांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थाने लॉकडाऊन टाकी तोडण्यासाठी त्याचा उपयोग होईल ह्या मताशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. पण सावंतवाडी शहर फक्त लॉकडाऊन करून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे त्यांनाच सांगितलं की आज विरोधकांना सांगण्यात आलं की तुमची आज राज्यात सत्ता आहे, त्यामुळे आज पालकमंत्री तुमचे आहेत, तुम्हीच त्यांना विनंती करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू सावंतवाडी शहर बंद ठेवण्यासाठी. परंतु ह्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा व्यापारी संघटना आहे त्यांनी पण चार पावलं पुढे जाऊन आपली मतं व्यक्त केलेली आहेत. एक दिवस जरी लॉकडाऊन केलं तरी संपूर्ण आम्ही रस्त्यावर उतरू आणि याला विरोध करू. अशा पद्धतीने संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळी चाललेली असताना आणि लॉकडाऊनचा सावंतवाडी शहरापुरता खऱ्या अर्थाने उपयोग न होता उलटपक्षी जनतेचा रोष, जनतेची आर्थिक परिस्थिती आणि फलप्राप्ती या गोष्टीचा विचार केला तर लॉकडाऊन करणं सावंतवाडी शहरापुरतं उपयुक्त ठरणार नाही. ही प्रभावी भूमिका आम्ही आज सभागृहात मांडली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. हुमरस विनयभंग प्रकरणी सरपंच अनुप नाईक यांच्या विरोधात हुमरस ग्रामस्थ एकवटलेत. जोपर्यंत सरपंच राजीनामा देत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. सरपंच अनुप नाईक यांच्यावर कारवाई करायला प्रशासन का कुचराई करतंय? पालकमंत्री, खासदार, आमदार सरपंचांना का पाठीशी घालतायत असा सवाल ग्रामस्थांनी केलाय. यावेळी सीताराम तेली, विना अकेरकर, सरिता तेली, बाबू काका, नागेश वारंग, सीताराम वारंग, प्रवीण वारंग, मधु कांदे, अशोक शिवलकर, नाथा परब, सोनू मेस्त्री, दाजी वारंग, संतोष सावंत, अरुण मेस्त्री, राजू वारंग, महेश वारंग, अनिल वारंग, गोविंद स्वामी, गोरक्ष वारंग, बंटी वारंग, गोपाळ वारंग, संतोष हुमरसकर, विशाल परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आज आमच्या गावात एक फार घाणेरडा असा प्रकार एक घडलेला आहे. जे आपल्या गावचे सरपंच अनुप नाईक यांनी एका महिलेवर अतिप्रसंग केला आणि त्या बाबतीत कुडा पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल झाला. 354 कलम लागले त्यांच्यावर, तरी सुद्धा त्यांना अटक झाली नाही. हे एवढं झालं असताना अगदी काही ह्या 2-4 दिवसापूर्वीच आरोपीच्या बाजूने जे आरोपी बरोबर असणारे एक 10-15 माणसं त्यांना घेऊन आरोपी एक ह्या प्रकरणाला वेगळीच दिशा देतोय. म्हणजे हे जे प्रकरण झालं ह्याला राजकीय वळण देतोय आणि आरोप करतोय ह्या ग्रामस्थांवर की हे ग्रामस्थ ऍक्च्युली हे 50-60 एका पक्षाचीच माणसं आहेत. ज्यावेळी हा प्रकार घडल्यानंतर गावात मीटिंग झाली, त्या मीटिंगला स्वतः उपसरपंच सुद्धा हजर होते. त्यावेळी गावानेच एकमुखाने निर्णय घेतलेला की हे जे निंदनीय कृत्य आहे
त्यासाठी ह्या सरपंचाने राजीनामा दिलाच पाहिजे आणि ह्या सरपंच पदाची जबाबदारी ही आताचे जे उपसरपंच आहेत त्यांनीच ह्या जबाबदारी घेऊन गाव संपूर्ण चालवावा. म्हणजे हे कुठल्या विरोधकांचं सत्तेसाठी काम नव्हतं. अगदी शिवसेनेचंच सरपंच उपसरपंच हे एक हाती सत्ता ही शिवसेनेचीच द्यावी अशी सुद्धा त्या मीटिंगमध्ये चर्चा केली होती. त्यामुळे हा खुर्चीसाठी चाललेला खटाटोप नाही. आज संपूर्ण गावात आपल्या शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, आज प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आज ह्या चुकीच्या विरोधात आज समर्थपणे उभा आहे. हा कुठल्याही एका पक्षाचा विषय नाही आहे. पण आता त्यांनी ज्या बाईवर अत्याचार केला आहे तो अत्याचार आम्हाला मान्य नाही आहे. त्या कारणाने आम्ही सगळी महिला त्या बाईच्या मागे उभे राहून हे सांगत आहे की तो माणूस आम्हाला ते आपल्या सरपंच म्हणून नको आहे आणि असं अत्याचार केलेला माणूस आम्हाला बिलकुल नको आहे. आज यांनी एकावर केला आहे, पुढे दुसऱ्यावर करणार घडती जी त्याच्याबरोबर जी माणसं आहे ती त्याचं बाजू घेऊन त्याच्यासारखी बोलत आहे. त्यांनी काहीतरी विचार करावा. काहीतरी आम्ही बाई माणूस आहोत आणि बाई माणसावर अत्याचार झाला की आम्ही त्याला सपोर्ट देऊन कसं काय पाठी काढायचं ते त्यांच्यानी विचार करायचा. घटना आहे आणि सरपंच कुठच्या पातळीला जाऊ शकतो हे मी 2 वर्ष सरपंचावर फिरलेले आहे. मला त्याचा अनुभव आहे म्हणून मी आज ठामपणे त्याचा मी हा विचार बोलू शकते. आज माझी मुलगी 15 वर्षाची आहे. मी एक महिला आहे. आज मी माझ्या संपूर्ण माझं हे चालवते घर. माझ्याबरोबर पुरुष नाहीये. मग असा जर गावात सरपंच असला, मी कोणाच्या मेरेवर जाऊन माझी पोट भरती करायला गेली तर माझी मुलगी घरात असणार. हा सरपंच असा असला तर माझ्या घरात कुठलाही पुरुष येऊ शकतो. ह्याची जबाबदारी हे आडते भोवते सरपंचाच्या पाठीशी बोलतात ते घेतात का हे त्याने मला उत्तर द्यावं. खालच्या पातळीला गेलेला आहे. त्याला मुळीच सरपंच या नात्याने खुर्ची देणे नाही, त्याने राजीनामा द्यावा. ती महिलेची माफी मागावी. त्याला मुळीच सरपंच या नात्याने खुर्ची देणे नाही, त्याने राजीनामा द्यावा. ती महिलेची माफी मागावी आणि त्याने आपला गाव पूर्ण गाव सिंधुदुर्ग आमचा वर गेलेला जिल्ह्यापर्यंत ह्याने तो पूर्ण नरकात टाकलेला आहे. का आज त्याने हा एक डाग शिवसेनाच्या पक्षालाच नसून तर संपूर्ण आमच्या गावाच्या महिलेवर डाग टाकलेला आहे. परंतु एक लक्षात ठेवा, प्रत्येक महिलेने प्रत्येक आमच्या धुमरसच्या गावात असे नाही तर कुठेही असला तरी सरपंच असा उपयोगच नाही आणि प्रत्येक महिलेने प्रत्येक महिलेला न्याय द्यायचा आहे तरच ती खरोखरच महिला आहे. माझं तर मत असं आहे की महिलेवर अन्याय करणाऱ्याला मुळीच हे करायचं नाही. त्याने शासन त्याला व्हायलाच पाहिजे आणि असा सरपंच गावात आमच्या नकोच आहे. त्यांनी एका महिलेची शेड काढली, म्हणजे स्वतःच्या काकीची शेड काढली. ही गावात बातमी काढल्यानंतर मी त्या महिलेला मी स्वतः शिवसेना असल्या कारणाने मी तिला भेटायला गेलो, तिची विचारपूस केली. तर त्या महिलेने सांगितलं की असं अनुप नाईक यांनी माझी असं शेड काढली. सविस्तर अभिदखल सांगितली. मीडियासमोर सांगण्यासारखी का त्यांना विषय नाही आहे. पोलीस स्टेशनवर जायचो, आमदारांना खासदारांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं. निवेदन पण अजून काय झालेले नाही आहे. निवेदन एवढी सगळी पालकमंत्र्यापर्यंत निवेदन गेलं. पालकमंत्र्यांपर्यंत आपण भेटून पण आलो, ओळखला जाऊन. खासदारांना भेटलो, आमदारांना भेटलो, पण याच्यावर काही निर्णय झालेला नाही. त्यावेळी आम्ही आता म्हटलं एवढं मीडियासमोर काहीतरी पुढे काहीतरी होईल ह्या आशेने आता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. आमदारांना मी पण बोललो. आमदारांनी साहेब म्हणतात धीर किती दिवस झाला म्हटलं हे कृत्य त्या सरपंचाने केलेलं आहे आणि तुमच्या समोर मी व्यथा आमची व्यथा गावची हुमरस गावची व्यथा मांडलेली आहे. म्हणून आता ह्या सरपंचाला आपल्या ह्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाही आहे. कारण काय एवढं शिवसेनेचा पक्षाचा म्हणून सरपंच तर मला तर नकोच आहे म्हणून मी सांगतो. आज सध्या हे एक महिना विनयभंग या प्रकारचा हुमरस गावातील सरपंचाने जो प्रकार आता लांछनास्पद केला आहे तो पुऱ्या गावाला नाही सिंधुदुर्गाला माहिती आहे. पण पालकमंत्री, खासदार, आमदार सर्वांना आम्ही निवेदन दिलं. इव्हन पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन दिलं. आणि आज गावाच्या वतीनं सर्व महिलांच्या वतीने आम्ही सरपंचाचा निषेध करतो. यापुढे आम्ही गावाने ठाम निर्णय घेतलाय आणि पुढच्याच प्रकारचं असेल तरी आम्ही सरपंच या नात्यात त्याला खुर्चीवर बसायला देणार नाही. कारण हे कृत्य केलंय घाणेरडं आणि अशा प्रकारचं कृत्य गावात होऊ नये यासाठी आम्ही सर्व मीडियाशी बोलतोय आणि याची दखल पूर्व प्रशासनाने घ्यावी. तसेच आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी यांना पण मी या निवेदनाद्वारे मी त्यांना सांगतोय.
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात केवळ छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात। होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज। जीव्हीपी रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो। 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध। जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय। गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर, कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर, मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर, वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर, तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर। गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा। कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा। साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ। संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09। सर्वत्र टाळेबंदी पण शिक्षण मात्र सुरूच। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनाने स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त। आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता आजच मुक्त विद्यापीठात आपला प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा। उच्च शिक्षणाची सर्वोच्च संधी, BA, BCom, MA इंग्लिश, MCom, रुग्णसहाय्य, MBA, HR, फायनान्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरर, तसंच टेक्निकल BCA, MCA, BLIP, MLIP, जर्नलिझम शिक्षणक्रमांचे प्रवेश मार्गदर्शन उपलब्ध। अधिक माहितीसाठी सावंतवाडीतील मुख्य प्रवेश कार्यालयाला संपर्क साधा। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनाने स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त। संपर्क डॉक्टर JB नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी अभ्यास केंद्र, RPD ज्युनियर कॉलेज गेट समोर, कॉलेज रोड, सावंतवाडी। 8605 99 23 34। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत। त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर। जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा। अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग।
ठेकेदार आणि अधिकारी यांची मिलीभगत असल्यानं 9 वर्ष झाली तरी देवगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाचे कोटींचा खर्च करून झालेलं काम अर्धवटच असून ते काम निकृष्ट दर्जाचं आहे। देवगड सभापती सुनील पारकर, पंचायत समिती सदस्य अजित कांबळे व भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी नुकतीच वसतिगृहाची पाहणी केली। सुमारे 4 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करून देवगड तहसीलदार कार्यालयाच्या मागच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाची इमारत नव्यानं बांधण्यात येते। काम मंजूर झाल्यापासून हे काम जवळपास 9 वर्ष अर्धवट स्थितीत असून झालेलं काम निकृष्ट दर्जाचं आहे। सभापती सुनील पारकर, पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता हिवाळे, स्थापत्य अभियंता पाटील यांना केली आहे। साहेब भाजीपालेवाले आठवड्यात 4 वेळा येतात, याला येता येत नाही साहेब। आम्हाला त्यांनी काय सांगितलं की दरवाजे माझ्याकडे रेडी आहेत, मला मान्य आहे तुमचं सांगायचं। मी आता मला 1 महिन्यात मला हे सांगायचं ना, मला 6 महिन्यात बिलं किती निघाली ते सांगायचं। ते मग ते मला विचारून सांगतो साहेब, त्याचं कन्फर्म नाही, त्याचं डिटेल सभापतींकडे द्यायचं। 6 महिन्यात किती किती बिलं काढली त्यानुसार द्यायचं। तुम्ही आम्हाला आश्वासन देता या महिन्यात दुसऱ्या महिन्यात पण सोडतोय, त्यांचा होल्ड असला पाहिजे ना त्याच्यावर। ते जर 6 महिन्यात तरी ते येऊन बघू शकत नसले तर दुर्दैव आपलं। आता काय अवस्था आहे बघा ना, हे कोण करणार आहे? याला जबाबदार तो म्हणणार तो पहिला कॉन्ट्रॅक्टर, तो म्हणणार दुसरा कॉन्ट्रॅक्टर। बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह देवगडमध्ये आम्ही या ठिकाणी सभापती साहेब आणि भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर आणि या बांधकाम खात्याचे अधिकारी आणि पत्रकार यांच्या समक्ष या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिली असता या वसतिगृहाचे जे काम चालू आहे, जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत या कामाला आणि हे 9 वर्षाच्या कामामध्ये जवळजवळ ह्या कामासाठी तालुक्यातील सर्वच संघटनांनी, सर्वच राजकीय पक्षांनी किंवा सर्वच समाजाच्या व्यक्तींनी या ठिकाणी आपले योगदान दिलेलं आहे। सुरुवातीला या कामासाठी 3 कोटी 3.25 कोटी मंजूर होते आणि हे 3.25 कोटी मंजूर असताना जवळजवळ 7 वर्ष या 3.25 कोटीच्या रकमेमध्ये काम चालू होतं। त्यावर देवगड तालुका बौद्ध सेवा संघ, दर्पण कला मंच अशा अनेक प्रकारच्या संघटनांनी देखील आवाज उठवला। देवगड तालुक्याच्या देवगड पंचायत समिती मार्फत देखील आवाज उठवला, तालुका भाजपा संघटनेच्या वतीने देखील आवाज उठवला आणि या आवाज उठवल्यानंतर या 2 वर्षामध्ये सर्वांच्याच सहकार्यातून आपण 3 कोटी आणखीन वाढीव निधी या कामासाठी मागून घेतला। जवळजवळ 1.25 कोटी निधी या कामासाठी आतापर्यंत मिळालेला आहे। पण या कामासाठी जी समाज कल्याणच्या मार्फत जी आपण जी स्की दिलेली आहे, बांधकाम खात्याची जी बांधकाम खात्याकडे हे काम करण्यासाठी दिलेलं आहे, हे सार्वजनिक बांधकाम खातं अगदी ढिलेपणाने काम करत आहे। कुठल्याही प्रकारचं त्यांचं या कामावर लक्ष नाही, अधिकारी मनमानी काम करत आहेत, कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टरवर त्यांचा वचक नाही आणि हे काम चालू असताना काम अगदी निकृष्ट दर्जाचं आहे, तरी देखील त्यांची बिलं निघत आहेत। भविष्यात याच्यासाठी ज्या शेवटच्या पातळीपर्यंत आवाज उठवायचा झाला तरी आवाज उठवण्यासाठी आम्ही आमच्या पक्षामार्फत, पंचायत समितीच्या मार्फत आम्ही आवाज उठवणार आहोत। या अधिकाऱ्यांना शेवटचा निर्वाणीचा संदेश देतो आहोत की जर या इमारतीचं काम या महिन्याभरामध्ये व्यवस्थित पूर्ण क्षमतेने झालं नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरला या 8 दिवसात या ठिकाणी देवगडच्या पंचायत समिती सभापतींच्या दालनात बोलावलं नाही तर आम्ही पुढची स्टेप घेण्यासाठी 8 दिवसानंतर आमचं मत व्यक्त करू। आज यांच्या सर्वांच्या समक्ष आज या बांधकामाची पाहणी केली असता मला वाटतं या कामात 1-2 कॉन्ट्रॅक्टर, आता समजले की 2 कॉन्ट्रॅक्टर बदली झाले आहेत, तरी पण हा जो आता सध्या चालू कॉन्ट्रॅक्टर आहे तो 6 महिने जवळजवळ या इमारतीकडे फिरकला पण नाही आहे आणि काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। जिकडे तिकडे लिकेजेस आहेत, बऱ्याचशा भेगा पडलेल्या आहेत, तरी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की त्या कॉन्ट्रॅक्टरला या 8 दिवसाच्या बोलून घ्यावं, प्रत्यक्ष आमच्या सर्वांच्या समक्ष या कामाची पाहणी करावी आणि 2 महिन्यात हे काम पूर्ण करून द्यावं, अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन उभं करावं लागेल आणि त्याला मग जबाबदार सर्व डिपार्टमेंट आणि तो कॉन्ट्रॅक्टर राहील। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज।
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत। त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा। अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। आंबोली येथील स्वमालकीचं घर व परिसर कोणतीही पूर्वकल्पना न देता प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तोडलं असा आरोप विनायक गुरव यांनी केला। या कारणासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। उपोषणास बसलेल्या विनायक गुरव व सिद्धी गुरव यांची प्रकृतीही खालावली आहे। उपोषण करण्याचं कारणच आहे की प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, पंचायत समिती ह्या सगळ्या लोकांनी आमच्या जमिनीमध्ये दुसऱ्याची जमीन समजून आमची घरदारं, कंपाऊंड वगैरे सगळं JCB लावून नष्ट करून टाकला, कोणतीही सूचना आम्हाला न देता। त्याच्यामुळे यांनी केलेल्या या अधिकाराचा गैरवापर करून या लोकांनी हुकुमशाही पद्धतीने हे जे काम केले त्यांच्या विरोधात आमचं हे उपोषण आहे। त्यांना सगळ्यांना अटक झालीच पाहिजे, खोटं काम करणाऱ्यांना। काय आमचं नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई, एवढं आमचं म्हणणं आहे। शासनाचे जे कोण प्रांत, त्यांचे असिस्टंट, तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यापासून ह्या लोकांनी दादागिरी पद्धतीतच केलंय। परंतु आता असं झालंय की कोणते पुरावे न देता केल्यामुळे आता ते काय एकमेकांवर ढकलत आहेत। ज्या अधिकाऱ्यांवरती FIR दाखवल्यावर गुन्हा दाखल त्यांना अटक व्हावी आणि आमच्या नुकसानाची आम्हाला नुकसान भरपाई मिळावी। सावंतवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं, जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलं, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं, त्याशिवाय ओरस पोलीस ठाण्यांना निवेदन दिलं, त्याशिवाय सर्व प्रेसला निवेदन दिलं। आम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये कोणताही फोन किंवा कोणतंही बोलवणं आलं नाही आतापर्यंत, म्हणून आम्ही उपोषण चालू ठेवलं। पण ते आम्ही उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत। त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा। अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। बेलदार महासंघाच्या आंदोलनाला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पाठिंबा दिलाय। जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन अधिकृत पाठिंब्याचं पत्र दिलंय। आता मी वस्तुस्थिती म्हणजे मी या उपोषणाला भेट द्यायला ज्यावेळी आलेलो त्यावेळी बेलदार समाजाच्या त्यावेळी हे सुद्धा उपोषण होतं आणि हे इथे मी भेट दिली तर मला लक्षात आलं की प्रांताधिकाऱ्यांनी वगैरे अत्यंत चुकीची कारवाई केलेली आहे याच्यावर। तर पक्षातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आत्ता सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली। कलेक्टर मॅडम यांच्याशी बोलून कुठेतरी यांना न्याय द्यावा अशी त्यांना मी आमच्या पक्षातर्फे विनंती करतोय। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। मराठा आरक्षणावरून आमदार नितेश राणेंनी राज्य सरकारला फटकारलं। पक्षातील किंमत तपासा, नगराध्यक्ष संजू परब यांचा गटनेत्या लोवोंना टोला। आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी मोहिमेची केली घोषणा। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह। आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या साथ अडकू नका। पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात। डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्स फार सादर करत आहे। ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये। मॉडेल 3E सिरीज
3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. आपली माणसं आपली बँक. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स, वार्षिक विमा हप्ता फक्त ₹548 प्रति कुटुंब. GST लागू नाही. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.